नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक सोबत आलेलो आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे EMI सोयी सापळा. आज जर महिन्याला तुमच्याकडे पगार येत असेल आणि महिन्याच्या शेवटी जर तुमच्याकडे काहीच शिल्लक राहत नसेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण की आजचा सामान्य माणूस घरात राहत नाही, तो EMI मध्ये राहतो. EMI चुकीचं नाही, असं मी म्हणत नाही, पण EMI जर समजून घेतलं नाही ना, तर आयुष्याचं गणित चुकू शकतो. EMI म्हणजे तुमच्या भविष्यातील उत्पन्न आधीच विकून टाकणं. म्हणजे आज तुमच्याकडे नसलेला पैसा उद्या तुमच्याकडे येईल याची बँकेला खात्री नसते. पण तरी ती तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पैसे देते आणि तिथूनच सगळा गेम चालू होतो. सामान्य माणूस EMI का घेतो? त्याचे 3 कारण आहे. पहिली गरज, घर, शेती मशीन, शिक्षण. दुसरं कारण म्हणजे सोय. आज घेऊ, पैसे नंतर न देऊ. आणि तिसरं कारण म्हणजे स्टेटस. शेजाऱ्याने गाडी घेतली, आपल्याला मग मला पण पाहिजे गाडी. पण त्याला हे कळत नाही, गरज आणि हौस मध्ये फरक असतो. EMI कधी योग्य असते हे लक्षात ठेवा. EMI ही वाईट नाही. EMI तेव्हाच योग्य असते जेव्हा ती तुमचं उत्पन्न वाढवते किंवा तुमचं आयुष्य स्थिर होतं. उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुमचं घर भाडं वाचत असेल, तुमचं शेतातली मशीन म्हणजे तुमचं उत्पन्न वाढत असेल आणि शिक्षण भविष्यात तुमचं पगार वाढत असेल, तर ह्याला मी गुड EMI म्हणतो. आता येतो धोकादायक भाग, म्हणजे EMI सापळा कधी बनतो. म्हणजे मोबाईल, टीव्ही, कपडे, स्टेटससाठी गाडी, ऑफर हाय म्हणून ही सगळी बॅड EMI आहेत. कारण ही EMI तुमचं उत्पन्न वाढत नाही, तुमचं आयुष्य स्थिर करत नाही, फक्त खर्च वाढवतो. माणूस कसा अडकतो, म्हणजे EMI मध्ये कसा ट्रॅप होतो. पहिल्यांदा तो एक EMI घेतो, नंतर दुसरं EMI घेतो, नंतर तिसरं EMI होतं. पण नंतर हळूहळू असं होतं की महिन्याची सुरुवातच कर्जापासून चालू होते आणि मग ते खूप माणसाची चिडचिड होते, तणाव होतो. परत बचत शून्य राहते. परत इमर्जन्सी फंड तयार करता येत नाही, सेव्हिंग्स तयार करता येत नाही आणि याच्यातच माणूस म्हणतो की माझ्याकडे तो पैसाच येत नाही. पण खरं कारण काय असतं, त्याचे ते शौक. आता तुम्हाला मी साधा इकॉनॉमिक नियम सांगणार आहे. तुमची एकूण EMI तुमच्या उत्पन्नाच्या 30% जास्त नकोय. आणि 30% जर तुमचं EMI जास्त असेल तुमच्या उत्पन्नापेक्षा, तर तुम्ही एकदम धोक्याच्या झोन मध्ये. आणि त्याचा जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर धोका अजून दुप्पट आहे. आता ह्याच्यावर उपाय काय? तर तुमच्याकडं 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड पाहिजे. कॅश फर्स्ट EMI लेटर, नको म्हणायची आर्थिक हिंमत पाहिजे. स्टेटस नाही, स्थिरता निवडा. शेवटी एकच सांगतो, EMI वाईट नाही, पण समज नसलेली EMI तुम्हाला आयुष्यभर गरीब ठेवू शकतात. त्याच्यामुळं EMI घेताना विचार करून घ्या. गरज असेल तर घ्या, हौस म्हणून घेऊ नका. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन टॉपिक सोबत.